विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. फक्त 3च दिवस उरलेत परीक्षेला. फक्त 3 दिवस. सांगतो, समजावून सांगतो, लक्ष द्या. 23 तारीख आहे मला माहिती आहे. 24 तारीख, 25 तारीख, अरे 26 तारीख आहे की आणि 27 ला पेपर आहे. मग मी फक्त 3च दिवस आपल्याकडे आहेत असं का बोलतोय? समजून घेण्याचा प्रयत्न करा. काय सांगतो ते ऐका. ह्या 3च दिवसात आपण फिजिक्सचा जेवढा करायचा आहे तेवढा सगळा अभ्यास संपवणार आहोत. सगळा फिनिश. आणि या पुढच्या 2 दिवसात ना म्हणूया आपण 25 तारखेपासूनच म्हणूया आपण आणि 26 तारखेला आणि 27 तारखेला पहाटे ॲट एनी कॉस्ट आपल्याला रिव्हिजन करावी लागणार आहे. ॲट एनी कॉस्ट आपल्याला रिव्हिजन ही करावीच लागणार आहे. त्याशिवाय काही उपयोग नाही हे आत्ता लक्षात घ्या. ओके. मग आता मला सांगा आजचं टार्गेट काय देऊ तुम्हाला मी? आता जवळ-जवळ ना तुम्हाला सांगतो, की पहाटे मुलांनी उठून अभ्यासाला सुरुवात केली. नंबर ऑफ व्ह्यूज वरून ते लक्षात येतंय माझ्या. मग या सगळ्या मुलांना मला म्हणायचंय काय, की ठीक आहे बरोबर 5 वाजता मी हा व्हिडिओ अपलोड केलाय. काही लोक हे उशिरा उठल्यावर बघत असतील, ठीक आहे. पण माझी इच्छा आहे, की 11 वाजेपर्यंत हो, 11 वाजेपर्यंत माझं परत म्हणणं आहे, की फर्स्ट 5 टॉपिकचीच पुन्हा रिव्हिजन करा. बाळांनो माझं ऐका तुम्ही. तुम्ही रोटेशनल डायनामिक्स, parallel access theorem, perpendicular access theorem, vehicle along horizontal curved road, most safe speed, well of death, vertical circular motion, conical pendulum, त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो आणखीन भरपूर प्रश्न आहेत. रोलिंग मोशन, हे सगळे प्रश्न केलेत का? त्याचबरोबर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम, टॉर्क इक्वल्स टू आय अल्फा, ई इक्वल्स टू हाफ आय ओमेगा स्क्वेअर, एल इक्वल्स टू आय ओमेगा. केले का प्रश्न एवढे सगळे? त्याचबरोबर मोमेंट ऑफ इनर्शिया सगळे फॉर्म्युले केलेत का? नसतील झाले तर ह्या 5 तासात करा ना. ओके 5-6 तास. 6, 7, 8, 9, 10, 11 भरपूर वेळ तुम्हाला मी देतोय. मी 11 वाजताच दुसरा व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि मग आजची स्ट्रॅटेजी देणार आहे 23 तारखेची म्हणूया आपण. ओके. आज आपण कमीत कमी तुम्हाला सांगतो 3 ते 4 टॉपिक फिनिश करण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्ही माझ्याबरोबर ओके. बरं आता लक्षात घ्या मी तुम्हाला सांगतो ते. ऑलरेडी पहिल्या दिवशी 3 टॉपिक संपवले आपण 21 तारखेला, 22 तारखेला जवळ-जवळ 5 टॉपिक फिनिश करत आणले आता फिनिश कराल. त्याच्यानंतर आज 4 टॉपिक केले तर झाले 12 टॉपिक. ओके. मग 23 तारखेपर्यंत 12 टॉपिक झाले बाळांनो. 24 तारखेला सकाळपर्यंतच फिनिश होऊन जाईल. 16च्या 16 टॉपिक मी केले पाहिजेत का? अगोदर केले असतील तर करा. अगदी प्रामाणिकपणे सांगतोय. 8 ते 10 ते 12 टॉपिक जरी परफेक्ट केले, मी काय सांगितलं परफेक्ट करा ना, तरी सफिशियंट आहे बाळांनो, खरोखर. काय होतंय विनाकारण ओव्हर थिंकिंग, विनाकारण तणाव. आता प्रश्नपत्रिका एक घेऊया आपण बरं का बाळांनो. एक पेपर काढतो मी तुमच्यासाठी आणि थोडंसं डिस्कस करतोय मी. ओके. आता पेपरमध्ये डिस्कस करताना मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या, की ऑब्व्हियसली आपल्याला 2023 चा पेपर बघायचा आहे. मला 1 सेकंद वेळ द्या बरं का. मी एका मिनिटात तो पेपर बघतोय, शोधतोय. ओके, सापडला पेपर. आता ह्याच्यातले मी प्रश्न बघत जातो बरं का. सेक्शन ए आता हा चुकून मी केमिस्ट्रीचा ओपन केला सॉरी लक्षात घ्या. एकच मिनिट वेळ द्या. ओके फिजिक्स. एम-सी-क्यू आणि व्ही-एस-ए मी बाजूला ठेवतोय. मी सेक्शन बी पासून स्टार्ट करतोय. ओके. आणि सेक्शन बी मध्ये पहिला प्रश्न आहे डिफाइन कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी. केलाय आपण. केलाय. त्याचं एसआय युनिट आणि फॉर्म्युला विचारलाय जमतंय. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम ह्या 5 धड्यामध्ये आहे, ते सुद्धा केलंय. त्याच्यानंतर कॅपॅसिटरचा प्रश्न आहे, तो मी आता विचार करत नाहीये. एम-सी-जीला ॲमीटरमध्ये कन्व्हर्ट कसं करायचं? करंट इलेक्ट्रिसिटी आपण पहिल्या दिवशीच केलेला टॉपिक आहे. सेक्शन बी जमला की मला मग 3 ते 4 न्यूमेरिक 3 ते 4 प्रश्न जमले. बरं डिस्टिंग्विश फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन आहे, पण डिस्टिंग्विश मी टोटल 22 प्रश्न दिलेत बरं का. अगोदर दिलेत त्याच वेळेस तुम्ही केलेत मला माहिती आहे. नसतील तर आपण आता करणारच आहे. मग सेक्शन बी ईझी आहे. न्यूमेरिकल थोडं बाजूला ठेवूया. ओके. आता सेक्शन सी मध्ये डिफाइन मॅग्नेटायझेशन कायम विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सांगू का डिफरन्शियल इक्वेशन ऑफ एस-एच-एम ऑसिलेशन ओके. ते विचारलंय. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो ऑन द बेसिस ऑफ कायनेटिक थिअरी डिराइव्ह एक्सप्रेशन ऑफ प्रेशर हा एक आय-एम-पी क्वेश्चन आहे. मी तुम्हाला सांगतो काय रिलेशन बिटवीन सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी. हे वर्क डन इन थर्मोडायनामिक्स मधले ना वर्क डनचे एक्सप्रेशन मी घेणार आहे बरं का सांगतो. म्हणजे मला घ्यायचंय भरपूर. बरं मुद्दा काय याच्यात मग? मला जवळ-जवळ 10 ते 15 क्वेशन्स येतायत. म्हणजे मी 30-40 मार्काचा चांगला पेपर अटेम्प्ट करतोय. पण अवघड गेला पेपर. नाही बाळांनो, तुम्ही 40, 30, 40 मार्काचा पेपर जर अटेम्प्ट करत असाल, चांगला अटेम्प्ट बरं का. ओके, चांगला. मला दुपारी एक मुलगा म्हणला बरं का काल,
सर मी 50 मार्काचा अटेम्प्ट करून आलोय, पण माझं थोडंच सगळं बरोबर येणार आहे. मी त्याला जरा ओरडूनच म्हटलं, "गाढवा, तूच केलंस 50 मार्काचा अटेम्प्ट, मग काय चुकीचा अटेम्प्ट करून आलास होय?" मग त्याला मी एवढंही म्हटलं, "मी ठीक आहे, मी नंबर टाकून येतो. 70 मार्काचा अटेम्प्ट केला म्हणतो." तसं नाही ना. तुम्ही प्रॉपर जर अगदी तुम्हाला मी क्लिअरली सांगतो, प्रॉपर म्हणजे चांगला अटेम्प्ट, एम-सी-क्यू, व्ही-एस-एस सोडून बोलतोय मी. 30-35 मार्काचा अटेम्प्ट असेल, हा चांगला आहे, हे मनाला सांगा. जे राहिले त्याच्यावर रडत बसायचं नाहीये आपल्याला बरं का. आपल्याला अजून वेळ आहे लक्षात घ्या. वेळ आहे. आज तर फक्त 23 तारीख आहे ना बाळांनो. त्याच्यामुळे विचार चांगला ठेवा. चांगला विचार करा लक्षात घ्या आणि सांगितल्याप्रमाणे 11 वाजता व्हिडिओ मिळेल त्याची वाट तुम्ही बघाच. ओके. आणि कसं आहे शांतपणे सांगतो. जर मराठीचा कुठला विद्यार्थी हा बघत नसेलच व्हिडिओ माहिती आहे, पण चुकून बघत असेल तर बाळा, तुला ऑल द बेस्ट. पण हे व्हिडिओ आता नको, तू मराठीवरच फोकस ठेव. ठीक आहे? मग चला मी हा थांबवतोय. मग कन्क्लुजन एकदा करूया आपण. सकाळपासून पुन्हा रिव्हिजनच करायचंय पहिल्या 5 टॉपिकचे. ते अर्धवट ठेवून दुसरे टॉपिक कसे करणार आहेत आपण? नाही. बरं हे रिव्हिजन करताना आपल्याला काय करायचं सगळ्या 5ही टॉपिक मधल्या डेफिनेशन, डिस्टिंग्विश, लॉ, एक्सप्लेन द टर्म्स असले प्रश्न करायचे. डेरिव्हेशन्स मी तुम्हाला थोडे प्रोव्हाईड करत चाललेलोच आहे आणि ह्याच्या बाहेरचं काही येऊ शकत नाही. एक कॉमेंट मी डिलीट करून टाकलं. त्याचं म्हणणं होतं, की मी सगळ्यांना आत्ता लिहून सांगतो, की यातला एक बी प्रश्न येणार नाही. अरे मूर्खा टॉपिक मधले सगळे प्रश्न द्यायला लागलोय. रोटेशनलचं सगळं करायला लावलंय तुम्हाला मी. मग त्यातलं नाही येणार तर येणार काय? दुसरं काही येऊच शकत नाही लक्षात घ्या. तुमच्याकडून मी हार्ड करून घेतोय. पण एक सांगू का? ते प्रश्न केल्यामुळं कॉन्फिडन्स वाढतोय ना. 7 मार्काचे टॉपिक परफेक्ट करताय, तेव्हा थेअरी क्वेशन येतोच रे. पण काही टॉपिक असे आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक केवढा मोठा टॉपिक आहे. इनिशियली त्यात वेळ घालून उपयोगच नाहीये. बाकीचे टॉपिक पटपट छोटे संपवायचे आपल्याला. ठीक आहे? मग चला चांगला आजचा पण दिवस जाणार आहे आपला. आजचा दिवस चांगलाच जाणार आहे. ऑल द बेस्ट.